राज्यामध्ये महायुतीचं सरकार सत्तेत येऊन आता 8 महिने झालेत, पण या कार्यकाळामध्ये काही मंत्र्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरलेली आहे आणि अशा मंत्र्यांमुळे राज्य सरकारला टीकेचं धनी व्हावं लागतंय। आणि याच पार्श्वभूमीवर मंत्र्यांच्या कामगिरीचं रिपोर्ट कार्ड तयार केलं जाणार आहे आणि यासाठी काही तटस्थ संस्थांना ही जबाबदारी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या संस्था गेल्या 7 महिन्यात राज्य मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणार आहेत, तसंच सर्व मंत्र्यांचं सार्वजनिक जीवनातील वर्तन आणि वक्तव्याचा लेखाजोखा मांडणार आहेत। वादग्रस्त वक्तव्यांनी महायुती सरकारला कशा पद्धतीने अडचणीत आणलं, सरकारची प्रतिमा डागाळली का, याचा सुद्धा आढावा यामध्ये घेतला जाणार आहे। त्यामुळे आता या रिपोर्ट कार्डमध्ये जे मंत्री नापास होतील त्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। आता माननीय मुख्यमंत्री काय निर्णय घ्यायचा ते घेतील, कारण की त्यांनी टाइम बाउंड प्रोग्राम दिलेला आहे। 100 दिवसाचा कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर पुढचा 100 दिवसाचा कार्यक्रम, अशा प्रकारचा ऑडिट घेणे हे गरजेचं आहे, कारण की परफॉर्मन्स सुद्धा आपला सरकार चांगल्या परिस्थितीमध्ये चाललं आहे, तर परफॉर्मन्स सुद्धा आपल्याला येणं गरजेचं आहे। मात्र कुठेतरी वादग्रस्त जे मंत्री आहेत त्यांच्यावर मुख्यमंत्री नाराज आहे म्हणून थेट राजीनामा नको तर खांदेपालटच करण्याची शक्यता आहे। नाही, आता हे त्यांचा अधिकाराचा बाब आहे, तर त्याच्याबद्दल आम्ही काय प्रतिक्रिया देता येणार नाही, परंतु परफॉर्मन्स चांगले मंत्री असलं तर सरकार सुद्धा चांगल्या पद्धतीने चालू शकतं। दरम्यान भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत आल्याचा दावा दैनिक सामनानं केलेला आहे। सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्ष करण्याची चर्चा आहे आणि सध्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं असं वृत्त सामनानं दिलेलं आहे। त्यामुळे आता नव्या चर्चांना उधाण आलंय, तर दुसरीकडे राहुल नार्वेकरांनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया दिली आहे। मी अशा बातम्यांवरती विश्वास ठेवत नाही, तसंच हा निर्णय माझ्या पक्षाचा आहे, पक्ष जो निर्णय देईल तो मला मान्य असेल। दरम्यान विधानसभेचं कामकाज समाधानकारक झाल्यामुळे विधानसभा अध्यक्ष म्हणून मला चांगलं काम करण्याची संधी पक्षानं दिली आहे असंही ते म्हणाले। त्यामुळे आता पक्ष जी संधी देईल ती मी स्वीकारून अशीच महाराष्ट्राची सेवा करत राहीन असं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता सुधीर मुनगंटीवारांना पक्षात नवी जबाबदारी मिळणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मंत्रिमंडळामध्ये कोणाला ठेवायचं आणि कोणाला काढायचं, कोणाला वगळायचं, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असला किंवा आहे, तरी या सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शहांकडे। विधानसभा अध्यक्ष म्हणून सभागृहातलं कामकाज हे याची उंची वाढवण्याची मला संधी मिळाली। आज तुम्ही बघितलं असेल, कधी नव्हे ते एका अधिवेशनात 152 लक्षवेधी चर्चा झाल्या। आपण कामकाजाचा वेळ वाढवला, जो सुमारे 9 तास प्रत्येक दिवशी कामकाज झालेलं आहे। केवळ 45 मिनिटं डिस्टर्बन्समध्ये खराब झालेली आहेत। याच्या व्यतिरिक्त अत्यंत समाधानकारक कामकाज हे विधानसभेचं झालं असल्यामुळे मला वाटतं विधानसभा अध्यक्ष म्हणून मला चांगली काम करायची संधी माझ्या पक्षाने दिलेली आहे, विधिमंडळातील माझ्या सहकार्याने दिली आहे आणि येणाऱ्या काळात जी जबाबदारी माझा पक्ष मला देईल ती मी स्वीकारून अशीच महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करत राहील। तर सध्या तरी मंत्रिमंडळात फेरबदल होईल असं वाटत नाही। मंत्रिमंडळाबाबतचा निर्णय केंद्रीय स्तरावरती होतो। विधानसभा अध्यक्षपदाबाबत काही माहिती नाही। नेत्यांना मंत्रिपदावरून अस्थिर करण्याचं काम होणार नाही। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं विधान केलेलं आहे। राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू आहे। दरम्यान सध्या तरी मंत्रिमंडळ विस्ताराची कुठलीही चर्चा नाही। मंत्रिमंडळाबाबतचा निर्णय केंद्रीय स्तरावरती होतो असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले। त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षपदाबाबत काही माहिती नाही असं देखील मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं आहे। मला कोणतीही माहिती नाही आणि या संदर्भात माझं व्यक्तिगत मत आहे की आता सध्या फेरबदल होण्याची शक्यता नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे। समोर नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे आणि अशा वातावरणामध्ये त्या जिल्ह्याच्या मंत्रिपदावर असणाऱ्या एखाद्या नेत्याला अस्थिर करण्याचं काम होईल असं मला वाटत नाही। असा काही बदल होणार असेल तर तो ज्या क्षणी होईल त्या क्षणीच आपल्यापर्यंत पोहोचत असतो। पण मला व्यक्तिगत रीतीने एक राजकीय क्षेत्रात असल्याने आता सध्या काही असं होईल असं माझं मत आहे की आता सध्या तरी हे शक्य नाही। यानंतर पुढची महत्त्वाची बातमी म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतलेली आणि संसद भवनातील कार्यालयात दोघांमध्ये तब्बल 25 मिनिटं चर्चा झालेली आहे।
राज्यातील वादग्रस्त विषयांवरती दोघांमध्ये चर्चा झाली आहे, तर अधिवेशनात अनेक मंत्र्यांवरती आरोप झाले होते. तसंच बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व आहे. राज्यातील मंत्रिमंडळात बदल होणार का याची उत्सुकता आता लागली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावरती आणि मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या वादग्रस्त मंत्र्यांच्या जागी नवीन मंत्री नेमण्यासंदर्भात चर्चा सुरू असताना हा दौरा होत असल्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. तर दौऱ्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याचं कळतंय. वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे. तसंच राज्यामध्ये खाते बदलाचे सुद्धा संकेत असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. त्यामुळे काही मंत्र्यांचे खाते बदल केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे. महायुतीतील ज्येष्ठ नेत्यांसोबत बोलून हा निर्णय जाहीर करण्यात येईल अशी शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना आता वेग आलाय.